हाय सर्वांना, इथं बनवत आहे मी शाबू आणि शाबूसाठी मी शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत. एक बटाटा बारीक कापून घेतलेला आहे, 3-4 मिरच्या आणि हा शाबू मी रात्रीच भिजत टाकलेला आहे, जे की खूप छान भिजलेला आहे. शेंगदाण्याचं कूट करून घेतलं मी. लगेच मिरच्या पण इकडं बारीक करून घेतल्या आणि गॅसवर कढई ठेवली. कढईमध्ये तेल टाकलं. तेल चांगलं गरम झालं की त्याच्यामध्ये मी बटाटा टाकलं. बटाटा चांगलं फ्राय केलं, जे की त्याला दाबून बघितलं मी शिजलं का. त्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये मिरची टाकली. मिरची चांगली फ्राय केली की त्याच्यामध्ये मी शाबू टाकला आणि शाबूमध्येच मी शेंगदाण्याचं कूट जे बारीक करून घेतलं होतं ते पहिलेच त्याच्यामध्ये मिक्स केलं. मग त्याला चांगलं मिक्स केलं की लगेच चवीनुसार मीठ टाकलं. जेवढं तुम्हाला पाहिजे तेवढं टाका. लगेच मी त्याला चांगलं मिक्स करून परत त्याला प्लेट ठेवून 2 ते 3 मिनटं असं झाकून ठेवलं, कारण तो शाबू आहे ना खूप छान होतं. नंतर बघू शकता खूप भारी झालेला आहे शाबू आणि टेस्टला पण खूप छान झाला होता. एकदा नक्की ट्राय करून बघा. चला तर बाय.